रोहित पवार यांचं वक्तव्य समोर येत आहे। बीडची परिस्थिती ही सभागृहामध्ये मांडणार असल्याचं रोहित पवार म्हणालेत। हत्येमागे वाल्मिक कराड आहेत, धनंजय मुंडे यांनी भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी रोहित पवार यांनी केलेली आहे। परभणीला प्रशासनाने काही गोष्टी हातात घेऊन सामान्य लोकांना खूप मोठ्या प्रमाणात त्रास तिथं दिलेला आहे आणि त्याच्यातच दुर्दैवाने सूर्यवंशी नावाचा एका युवाचा मृत्यू त्याच्यामध्ये झाला। त्याच्याचबरोबर बीडमध्ये तर दहशत इतकी मोठी आहे आणि त्या दहशतीपोटी एका चांगल्या सरपंचाचा मृत्यू झालेला आपण सगळ्यांनी बघितला। हे सगळे मुद्दे अधिवेशनामध्ये आज 9:30 वाजता मी स्वतः मांडणार आहे। तर बीडची परिस्थितीमध्ये सभागृहामध्ये मांडणार असल्याचं रोहित पवार म्हणाले। हत्येमागे वाल्मिक कराडच असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। या संदर्भात धनंजय मुंडे यांनी भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी रोहित पवार यांनी केलेली आहे। बीड संदर्भातच हिवाळी अधिवेशनाच्या 4थ्या दिवशी चर्चा सुरू आहे आणि याच चर्चेमध्ये रोहित पवार हे देखील आपली भूमिका मांडणार आहेत। बीडमध्ये प्रचंड दहशत असल्याचं रोहित पवार यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे धनंजय मुंडे यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, कारण या सगळ्या घटनेमागे वाल्मिक कराड असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे।